जाऊन पहिले नाश्ता करतो. ठीक आहे, दाखवते ब्रेकफास्टला काय आहे. मला जाम भूक लागली आहे, मी एक्साइटेड आहे जेवायला. आणि इकडे गावा साईडला तुम्हाला माहिती आहे ना किती मजा येते. तर खायचं नुसतं. अम्मा पकोडा आता जेवायला बसली. आमचं जेवण येत आहे ना, त्यासाठी थांबलोय आम्ही. नुसती भुक्कड आहे, नुसती भुक्कड. तिला बाले डान्स करायचं. ते दहीहंडीला नाही जातो प्रॅक्टिसला, तसे घातले तिने कपडे. हाय गाईज, नमस्कार सगळ्यांचं. गुड मॉर्निंग. तर येस, आम्ही फर्स्ट टाइम आता चाललोय स्कूटीवरनं. कुठे जातोय ते नको सांगू. हा ठीक आहे, डायरेक्ट पोचल्यावर बोलू. हा, तर मग आम्ही चाललोय फर्स्ट टाइम स्कूटी राईडवरनं दोघं जण. लोकेशन पहिले नाही रिव्हील करणार, जाता जाता सांगू. ठीक आहे, तर आता किती वाजले? 6-10 समथिंग झाले असतील. हा, तर आता आपण इथून निघूया. तर चला, बघत राहा. आम्ही फायनली निघालोय आता स्कूटीवरनं. मस्त हेल्मेट बिल्मेट घातलंय मी आणि अक्षय. कसं वाटतंय अक्षय? एक्साइटेड आहे? तुला मजा येणार आहे, गाडी मी चालवणार आहे, तू मागे बसली आहे मस्त. येस, तर मस्त मागे बसून राईडचं एन्जॉय करणार आहे. माहिती नाही तुम्हाला आवाज कितपत येत असेल, कारण काय मी हे सगळं बांधलंय म्हणून. तर तुम्ही बघत राहा आम्ही कुठे चाललोय. सांगूच, आम्हाला 2.5 तासाचा रस्ता आहे. आम्ही आता ऑलमोस्ट हाफवे क्रॉस केलं. पागल, 2.5 नाही, 1.5 तास, फक्त 1.5 तास. अरे म्हणजे टोटल बोलते. अच्छा, टोटल. हा, तर टोटल 2.5 तासाचा रस्ता होता. अर्धा क्रॉस केले, आता 1-1.25 तासात पोहोचू. मस्त वाटतंय. आणि काय थंड वातावरण आहे माहितीये, खूप मस्त वाटतंय. आणि आम्ही फाउंटन हॉटेलपर्यंत पोहोचलोय. जे लोक ठाण्यात राहतात ते गेस करू शकतात. आणि अजून आम्हाला 1.5 तास आहे. तर माहित आहे, तुम्हाला कळलं असेल. फाउंटन मुंबईवाल्यांना पण माहिती आहे. फाउंटन तर एक प्रॉपर तो हॉल्ट आहे सगळ्यांचा. जे लोक पिकनिकला जातात ते पहिले तिकडे थांबतात आणि मग पुढे प्रवास चालू करतात. वाव, बर्ड्स बघा किती सुंदर आहे. तुम्ही बघतायत आम्ही आता थोडंच लांब आहे. आम्ही पोचू, एक 40 मिनिटात पोचू. पण एवढा मजा येते ना, आणि मेन म्हणजे 2 व्हीलरवरनं तर खूपच मजा येते. खूप वेगळाच फील आहे हा. तुम्ही बघत राहा. थोड्याच वेळात काय व्ह्यू आहे बघा ना, रोड बघा एकदम. आणि आमची सुंदरी आमची गाडी, आणि इकडे अक्षय ड्राईव्ह करतोय. आम्ही मस्त चाललोय. खूप मजा येते, खूप. किती मस्त वाटतं अक्षय. अरे एवढा फील भारी आहे ना. आणि 4 व्हीलर पेक्षा ना 2 व्हीलर वरती असा फील घ्यायचा खूपच मजा आहे. खूप मस्त वाटतंय. येस, तर आम्ही आता तिकडे पोचल्यावरच तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे गेलोय, कुठे आलोय. तर आपण आता डिरेक्टली पोचल्यावरच भेटू. तुम्ही बघू शकताय, मृणाल तुम्हाला दाखवेल मी गाडी चालवतोय, किंवा मीच दाखवतो तुम्हाला. चला, कारण हिला तेवढी फ्रेमिंग जमत नाही ना. मी तुम्हाला मस्त दाखवतो व्ह्यू. चल बघा. तुम्हाला दाखवते आता. हा व्ह्यू बघून तुम्हाला कुठली फील येईल ते फक्त सांगा. हे बघा, लाल डबा बघितल्यावरती जी कोकणाचा फील. अरे डायाड कोकणी. तर गाईज, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. कुठे पोहोचलोय अक्षय? गारवा रिसॉर्ट. येस, केळवेला पोहोचलोय आम्ही. तर आत्ताच जस्ट आम्ही चेक इन वगैरे केलंय. तर भूक लागली खूप. आम्ही सकाळी काय खाऊन नव्हतो निघालेलो ना. तर आता जरा रूम मध्ये चेक इन वगैरे केलीये
जाऊन पहिले नाश्ता करतो. ठीक आहे, दाखवते ब्रेकफास्टला काय आहे. बघा डायरेक्ट सुटली आहे आता नाश्ता करायला. भूक तर लागली इकडे खूप. तर इथे बघा ऑमलेट दिलंय आणि हा ब्रेड आहे. आणि आता मी खाते. खाणार. खूप भूक Yes. लागली. बस खाऊ दे. चल खाऊन बघ, सांग मला कसं आहे. 1 मिनिट. चांगलं आहे का? टेस्टी आहे. मस्त दाबून ब्रेड ऑमलेट खाल्लंय एकदम खतरनाक. अक्षयनी पण तोडलंय एकदम. बापरे, जाम खाल्लं ना आज. कधी खात नाही एवढं बाई, खूप खाल्लंय आज खूप. आणि त्यानंतर आहे बघा एन्जॉय करतो. कॉफी मागवली आम्ही. आता मस्तपैकी कॉफी एन्जॉय करतो. म्हणजे मला गरम कॉफी नाही आवडत, बट इकडे भेटणार नाही ना कोल्ड कॉफी. मी कोल्ड कॉफी मला खूप आवडते, तर ठीक आहे, का ऑप्शन नाही. आता पिऊया ही. थोडा जबरदस्त नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही असं थोडं डिसाईड केलं. टाइमपास करत होतो आम्ही, बट नंतर आम्ही विचार केला की काहीतरी असं फिरूया, थोडं बघूया. तर लेट्स सी आता कुठे जातो. मे बी बीचच्या इथे वगैरे जाऊ. आता नाही, म्हणजे मेन तर आम्हाला संध्याकाळी जायचंय बीचला, है ना अक्षय? हो, आता थोडं काहीतरी व्हिडिओ शूट करतो आम्ही, तिकडे जाऊन रील करतो, कॉमेडी काहीतरी. येस, अक्षयला एक कॉन्टेंट सुचलाय, तर मेक शुअर करा तुम्ही आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करताय. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमची ID येऊ, तर तिकडे जाऊन तुम्ही आमची व्हिडिओ बघू शकता. तर येस, आता चाललोय आम्ही असंच फिरून आलो, कारण ऊन खूप होतं ना. पण आता आम्ही 4-4:30ला बीचवरती जाऊ आणि मग थोडे असे कॉन्टेंट शूट करू, थोडंसं फिरू, एक्सप्लोअर करू आणि फोटोज काढू. मॅडमचे फोटोज काढायचे. हो, काय पण करायचं? त्याआधी आता वाजलाय 1:15 झालाय. हा. आता आम्ही जेवायला चाललोय. तर जेवायला फिश आहे ना अक्षय? फिश सुरमई फ्राय असेल हा. आणि प्रॉन्स करी आहे आणि चपाती, वरण भात असं. मला जाम भूक लागली आहे. मी एक्साइटेड आहे जेवायला. आणि इकडे गावा साईडला तुम्हाला माहिती आहे ना किती मजा येते. तर चल मग. नुसतं खायचं नुसतं. चला खायला मग. येस, चला जाऊया. आणि खाली जाऊन दाखवते मी तुम्हाला काय आहे ते. ठीक आहे, चला. अम्मा पकोडा आता जेवायला बसली. काय हे काय बघा, काय तुम्हाला दाखव. दाखवते मी काय काय ते. चपाती, गाजर काकडी नॉर्मल सॅलड, सुरमई फ्राय आणि कोलंबीचा ग्रेव्ही. हे बघा, आता मी पण खातो. भेटूया जेवून. कसलं जीवावर आलंय, जाम जेवलोय बापरे, खतरनाक. फुल आता पोट टाईट आहे. अक्षय बघा, जाम पोट भरलंय. तर मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं आमचं. आता ना इथे विचार करतोय, इथे ना बाहेर कॅरम वगैरे आहे, तर म्हणजे बोर्ड गेम्स. तर मग विचार करतोय आम्ही कॅरम खेळूया नाही कॅरम खेळू. तर बघू, मी अक्षयला विचारते आणि मग तो काय बोलतो ते सांगते. मग मी तुम्हाला दाखवते जर आम्ही खेळलं तर. हा, मी असं करते बिकॉज एवढं जेवले ना युजल पेक्षा जेवले मी. जाम पोट भरलंय बाबा. टेस्टी जेवण होतं, बट खूप आवडलं, मस्त. तर आता बघू. अक्षय आल्यावर मी त्याला विचारते की आपल्याला खेळायचंय. एक मिनिट आलाय. इकडे आपल्याला कॅरम खेळायचंय. हो, नक्की. चल खेळूया मग. लास्ट कधी खेळलेलास तू कॅरम? अरे खूप टाइम झाला बाबा. है ना? प्लेअर होतो मी. काय होता? प्लेअर. अच्छा, अजून काय? हा ड्रामा चालूच राहील. तर आता आम्ही खेळतोय. मला पण आठवत नाही लास्ट मी स्कूलमध्ये खेळायची, तर त्यानंतर तर कधी असं हे नाही आलं. बट येस, आता आम्ही खेळू. शिट, मी एवढी ब्लँक होते. आपण कॅरम खेळूया. आम्ही आता चाललोय बीचवरती. खूप आराम केला रूममध्ये आणि आता समथिंग 4:30-5 झालेत. तर इथे केळवे बीच आहे, तिकडे जाऊया. खूप फेमस बीच आहे, म्हणजे जे पण केळवेमध्ये येतील त्यांना माहीतच असेल. आणि आम्ही जिकडे स्टे करतोय तिकडून फक्त 4 मिनिटावरती आहे. तर मग आम्हाला जवळ आहे आणि आम्ही तर स्कूटीवरनं आलोय, तुम्हाला माहितीच आहे. तर मग आम्ही आता जातो. जरा रेडी झाली, आउटफिट वगैरे चेंज केलाय. तर
चला जाऊया बीच वरती जाऊन भेटूया डायरेक्टली. गाईस आम्ही आलोय केवे बीचला. तर मस्त वारा सुटलाय, मस्त वाटतं एकदम चालायला आणि आम्ही वॉक घेतोय. तुला कसं वाटतंय का? मस्त वाटतंय, एकदम छान आहे बीच वरती, बट खूप हार्श ऊन आहे म्हणून थोडस थांबूया म्हणजे आपण नंतर फोटोज काढू शकतो छान. हा बट मस्त वाटतंय, एकदम पीसफुल आहे. गाईस तुम्ही बघा कसा व्ह्यू आहे मस्त. खूप मस्त वाटतंय, एकदम ना पीसफुल वाटतंय. इथे लोक आहेत बट ना बीच एकदम मस्त शांत आहे, खूप छान आहे, मस्त वाटतंय. आम्ही तर एन्जॉय करतोय, खूप मस्त वाटतंय. तर आम्ही आता जस्ट आलोय हॉटेलवर आणि बीच असं एकदम काय वाव असं नव्हतं, ओके ओके होतं. जसं म्हणजे आता आपण मुंबईत राहतो तर आपल्याला माहिती आहे की नॉर्मल आहे ते आपल्यासाठी, तसंच होतं एकदम ओके ओके. काही एवढं खास वाटलं नाही, म्हणजे ठीकठाक. जस्ट तुम्ही बघितलं की आम्ही किती एक्साइटेड होतो लाईक स्टार्टिंगला, लाईक बीचवर वगैरे जायला, पण आम्हाला काहीच नाही, एकदम रखरखीत ऊन होतं. म्हणजे ऊनच तर सोडा, पण असं काय वाव असं नाही वाटलं. काय खराब तर नाही बोलत आहे, पण ओके ओके बीच असं नॉर्मल. आणि जे मुंबईत राहतात त्यांना तर आहे, आपल्याकडे मुंबईला किती सारे बीच आहेत तुम्हाला माहित असेल, तर असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी इकडे नव्हतं. जसं आपल्याकडे आहे तसं नॉर्मलच बीच होतं है ना. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता बीचला घेऊन? ठीक ठीक ओके ओके. तर आम्ही नाही थांबलो तिकडे, आम्हाला बोर झालं, आम्ही आलो परत. हा आम्हाला काय ना काय असं परत आता बघतो थोडा वेळ काहीतरी कॅरम खेळूया थोडा वेळ. परत चल ना. ठीक आहे चालेल, कॅरम खेळतो. ॲज वी डिसाइडेड, रूम मध्ये बसून बसून खूप कंटाळा आला, तर वी आर बॅक येट अगेन कॅरम खेळायला. काय बोलतो अक्षय? कंटाळा आलेला म्हणून खेळायला. येस खेळूया. ऑप्शन नाही इकडे गाईज, काय दुसरं असं लोकेशन नाही फिरायला, काय करणार म्हणून. आणि मेन म्हणजे आमचं नेट नाही चालत आहे आणि त्यामुळे खूप हे होतंय. नाही तर थोडं असंच टाइमपास काहीतरी बघितलं असतं. वायफाय शिवाय जगू नाही शकत ना आपण. हा काय बोलतो? वायफाय पाहिजे, वायफाय पाहिजे इथे. आणि एकदम असं प्रॉपर गाव आहे ना, तर वी डोंट हॅव मच फॅसिलिटीज, बट ठीक आहे, काहीतरी वेगळा न्यू एक्सपिरियन्स आहे आमच्या दोघांसाठी पण. तर आता रात्रीच्या डिनरसाठी तुम्हाला माहिती आहे ना मी किती फूडी आहे, तर रात्रीच्या डिनरसाठी पण मी एक्सायटेड आहे. आता काय नाही, असंच कॅरम वगैरे खेळणार नॉर्मली. आता तर बीचवरनं तुम्हाला मगाशी जसं सांगितलं आलो, असंच मी चिल करत होते, टाइमपास करत होती. तर आत्ता तर कॅरम खेळतोय आणि अजून काही नाही आहे इथे करायला, नो ऑप्शन. डायरेक्ट आता रात्री जेवताना भेटूयात. तर गाईज ही बघा कशी झोके घेते नुसते. अरे मग मस्त वाटतंय. आता आमचं जेवण येत आहे ना, त्यासाठी थांबलोय आम्ही. नुसती भुक्कड आहे, नुसती भुक्कड. जेवण इम्पॉर्टंट आहे की नाही? आम्हा पकोडा नुसतं खाण्याची वाट बघते. हा मग आता जेवायचा टाइम झालाय, काय करणार. भूक लागली आहे मला, म्हणजे भूक नाही लागली आहे, पोट भरलंय. मस्त कोळंबी फ्राय खाल्ली आता, एक नंबर. आता जेवण येत आहे, जेवणाची वाट बघतोय. आम्हा पकोडा नुसती. गाईस खतरनाक गरम जेवण आलं, जेवण तुम्हाला दाखवतो मी. बघा आता आमच्या मॅडम दाखवतील तुम्हाला आता मेन्यू. दाखवा. हे बघा काय काय आले, पटकन बघा. मस्त बोंबील फ्राय, ही कुठली मच्छी आहे फ्राय. डाळ ही अक्षयसाठी आहे, मला डाळ नाही आवडत. आणि ही ग्रेव्ही मधली मच्छी, मस्त सार दिलंय, भात. आणि इकडे आहेत आपल्या भाकऱ्या. मस्त आता तोडूयात, सगळं खाऊन टाकते आणि मग भेटू. नुसतं खाण्याचं जाम बोलते ना, तुम्हाला नाही वाटत का असं? मी बघा किती गरीब आहे यार, थोडस अर्धी भाकरी मिळाली मला बस होत. तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम करा. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. येस, तर आज आहे नेक्स्ट डे, आमचा चेकआउट टाइम. जायचंय परत घरी. एक्साइटेड नाही तू घरी जायला परत? हा, थोडस इथे मान दुखली जाम, उशा. आणि एक तुम्हाला सीन सांगायचंय, वी आर आउट ऑफ क्लोथ आणि मी जायला कपडेच नाही आणलेत, तर मी हे घालून चाललीये जर्सीचे कपडे. हिला बाले डान्स करायचंय.
ते दहीहंडीला नाही जातो प्रॅक्टिसला, तसे घातले तिने कपडे. काय करणार, मी विसरून गेली, मला एक पेअर टाकायचा होता. जाऊ दे, हे स्विमिंग साठी काढलेले कपडे आता मी घालून जाणार आहे. जाऊ देत. आणि तू काय घालतोस? हा कालचेच घालतोय. कालचेच घालतो, कारण बघा काय माहितीये का, आम्ही 2 व्हीलरने आलोय तर कसं आहे बाहेर डस्ट आहे ना, तर कपडे खराब होतात आणि मला कपडे खराब झालेले आवडत नाही. मग काल जे येताना घातलेले ना तेच घालणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा, तर आता उठलोय, आता आमचा नाश्ता बनतोय, तर आम्ही आता ब्रश वगैरे करू, थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मग खाली जाऊ आणि नाश्ता करूया. नाश्त्याला काय अक्षय सांगतो? मिसळ पाव. येस. आता मी जातो ब्रश करायला. येस, चला मी पण जाते. बाय बाय. बघत राहा तुम्ही, अजून आहे पुढे, पूर्ण जाईसपर्यंत व्लॉग बघत राहा, घरी पोहोचेपर्यंत. ठीक आहे, मी निघालेलो आहोत फायनली घरी जायला मस्तपैकी. आणि अक्षय ड्राईव्ह करतोय. तर येस, जाऊ. 2.5 तासाचा रस्ता आहे आम्हाला घरी जायला. तर आम्हाला तर आवडतं असं स्कूटीवरनं राईड वगैरे करायला. कोणाकोणाला अजून आवडतं स्कूटीवरनं राईड करायला, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला पण असं स्कूटीवरनं ट्रॅव्हल करायला आवडतं. ठीक आहे, तर निघतो आता, काय होत आहे काय असेल तर मला मी दाखवेन. आम्ही आलोय घरी आणि म्हणजे झाला खूप टाइम, एक अर्धा 1 तास झाला असेल. आम्ही खरंच एवढे थकलेलो 2 व्हीलरवरून येताना, आणि ऊन खूप होतं, खतरनाक ऊन होतं. म्हणजे माझे हात पण आता दुखतात असेच ठेवून कंटिन्यू. हा, तर येस, एवढंच होतं आमची ट्रिप. आम्ही फायनली घरी आलोय, तर आपण व्लॉग इथेच एंड करूया, है ना? तर तुम्हाला कसा वाटला अक्षयची कार्टूनगिरी, तुम्हाला बघायला कशी वाटली, आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ अजून बघायला आवडतील का अक्षय सोबत, ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, तसे पण आपले आठवड्यात असे 3-4 व्हिडिओ येत राहतील. येस येस, तुम्ही जर चांगले कमेंट्स केले तर मग अक्षयला तेवढं अप्रिसिएशन मिळेल आणि अक्षय नक्कीच युट्यूब ब्लॉग्स बनवेल. तर मग तुम्हाला असं ह्याचं कार्टूनगिरी बघायची असेल, ह्याचे नखरे, हा असंच आहे रिअल लाईफ मध्ये पण, असाच करत असतो घरात ड्रामे. ह्याचे ड्रामे जर तुम्हाला पण बघायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि लाईक, कमेंट, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.